हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी मुंबई टू अक्कलकोट ट्रॅव्हल करणार आहे बाय ट्रेन. सो माझा संपूर्ण प्रवास मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. मी कुठून किती वाजता कोणत्या ट्रेननी कसं उतरणार आहे, कुठे राहणार आहे, स्वामी समर्थांचे दर्शन मला कसं होणार आहे, हे सर्व काही मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. आणि तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचे दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून घडवणार आहे. सो प्लीज तुम्ही सर्वांनी माझ्या या व्हिडिओसोबत कंटिन्यू करा, स्टे विथ मी. पूर्ण व्हिडिओ बघा. मी जेवढं शक्य तेवढं मी या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता मी बदलापूर स्टेशनवरून लोकल ट्रेननी कल्याण रेल्वे स्टेशनला जाणार आहे, कारण आपली एक्सप्रेस ही कल्याण स्टेशनवरून आहे. सो मी कल्याण स्टेशनला पोहोचलो. ही प्लॅटफॉर्म क्रमांक 3ला आली होती लोकल ट्रेन. त्यानंतर मी प्लॅटफॉर्म क्रमांक 5ला आलो, कारण आपली जी गाडी आहे 22157 चेन्नई एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्म क्रमांक 5ला येते, जी CSTवरून 10:52 निघते आणि कल्याणला 11:52 पोहोचते. परंतु आज गाडी लेट झाली होती, कारण टायमिंग झाला होता 12:14. सो आपली ट्रेन आलेली आहे आणि आपण पुढील प्रवास अक्कलकोटचा या ट्रेननी आता सुरुवात करणार आहोत. तर नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग जवळपास 7:30 मी अक्कलकोट रोड स्टेशन येथे पोहोचलो. आणि गाडीच्या बाबतीत जर सांगायला गेलो, सो लांबचा प्रवास आहे, परंतु गाडी ही टायमिंगबाबत पंक्च्युअल आहे. लास्ट टाईम पण मी याच टायमिंगच्या जवळपास अक्कलकोट रोड स्टेशन येथे पोहोचलो होतो आणि यावेळी देखील त्याच टायमिंगच्या जवळपास मी या स्टेशनला पोहोचलो. सो जास्त ही ट्रेन डिले होत नाही. अक्कलकोट रोड स्टेशन हे फारसं डेव्हलप झालेलं नाही. ज्या प्रकारे जुन्या काळातील स्टेशन राहत होती त्याचप्रमाणे हे स्टेशनसुद्धा आहे. त्यानंतर इथून मी बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर इथून श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ जवळपास 8 ते 9 किलोमीटर आहे. त्यासाठी आपल्याला बाय रिक्षा इथून पुढील प्रवास करायचा आहे. याआधीसुद्धा मी एकदा इथे येऊन गेलो होतो. सो मला माहिती आहे इथून पर पर्सन 50 रुपीज घेतात. तरीसुद्धा मी एकदा कन्फर्म केलं ड्रायव्हर दादांसोबत की नक्की इथून किती पर पर्सन होतात. सो त्यांनी सांगितलं 50 रुपीज आणि एकदम आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मठाजवळच नेऊन सोडतात. ॲक्च्युली रिक्षा ही छोटी होती, तरीसुद्धा ड्रायव्हर दादांनी जवळपास 8 ते 10 लोकांना या रिक्षामध्ये भरभरून भरलं होतं. त्यामुळे थोडं कंजेस्टेड झाल्यासारखं वाटत होतं, परंतु आपल्याला लवकर स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे आपण पटकन निघालो. ॲक्च्युली बरं वाटलं बघून की रोड खूप छान आहेत. त्यामुळे आपण जवळपास स्टेशनवरून स्वामींच्या मठापर्यंत अप्रॉक्सिमेट 15 ते 17 मिनिट लागले असतील आम्हाला पोचायला. आणि मी ऑलरेडीच अक्कलकोटला निघण्याआधी ही रूम बुक केली होती ऑन कॉल. त्यांनी माझ्याकडनं 700 रुपीज चार्जेस घेतले आणि रूम बऱ्यापैकी बरी होती, म्हणजे चांगलीच होती. जर सपोज आपली फॅमिली 3-4 लोकांची फॅमिली जर असेल, आपण जर येत असणार, सो त्यांच्यासाठी कम्फर्टेबल आहे. टॉयलेट वॉशरूम वगैरे पण छान होतं आणि रूम पण क्लीन होती. आणि त्यानंतर मी फ्रेश झालो आणि फायनली मी स्वामींच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. इथून राईट साईडला जर आपण गेलो तर इकडनं पूर्ण यात्री भवन, यात्री निवास किंवा आणखी पण जे आपण बघतो स्वामींचा स्टॅच्यू वगैरे मोठा, तो या साईडला आहे. आणि त्याच्यात डायरेक्ट अपोजिट साईडला एकदम ॲक्झॅक्ट आता आपण स्वामींच्या दर्शनासाठी जे प्रवेशद्वार आहे आपण तिकडे निघालो आहे. सो दोन्ही बाजूने दुकानं आहेत. या दुकानांमध्ये तुम्हाला पूजेची जी काही सामग्री लागते, हार किंवा आणखी नारळ वगैरे सर्व काही भेटतं. त्यानंतर लहान मुलांची खेळणी असेल किंवा उर्वरित सर्व काही ज्या गोष्टी पाहिजे असतात, ज्या जत्रेत भेटतात, त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे उपलब्ध होतात, मिठाईपासून सगळं काही. तर मी मागच्या वेळी ॲक्च्युली ज्या दुकानातून हार फूल असेल किंवा पूर्ण पूजेची जी थाळी असेल, ज्या दुकानातून घेतली होती त्याच दुकानात मी यावेळीसुद्धा गेलो, कारण तिकडे चप्पल ठेवण्याची वगैरे उत्तम अशी सोय आहे, म्हणजे कुठेच आपली चप्पल वगैरे जाणार नाही. तर मी याच दादांकडनं पूजेची थाळी घेतली, मिठाई घेतली आणि इथेच चप्पल वगैरे काढून ठेवली. सो पूजेची थाळी ही मला 100 रुपयाला पडली आणि एक मी मिठाई घेतली होती जी स्वामींना आवडतात असे ते बोलत होते. सो ती मिठाई घेतली मी, तीसुद्धा 100 रुपये पाव या रेटनी मिठाई होती. आणि हा आहे प्रवेशद्वार स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाण्याकरिता.
प्रवेशद्वार जरी दिसायला छोटा असेल, परंतु याच द्वाराने आपल्या सर्वांना स्वामींच्या दर्शनासाठी जावं लागतं. इथून पुढील व्हिडिओ मला कॅप्चर करता आला नाही, त्याबद्दल मी माफी मागतो. कारण जे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत ते मला फॉलो करायचे होते आणि त्या अकॉर्डिंगली मी फॉलो केलेत. स्वामी समर्थ महाराजांचे खूप चांगल्या प्रकारे मला दर्शन झाले. मी दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि इथूनसुद्धा आपण स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊ शकतो. हेच आहे मुख्य स्वामी समर्थ महाराजांचा जिथे आपल्याला दर्शन होतं. आणि त्यानंतर हे आहे वटवृक्ष. या ठिकाणी धागा बांधून आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्या आपल्याला बोलायच्या असतात आणि एक धागा बांधून इथे स्वामींचे आभार व्यक्त करू शकतो आपण किंवा इच्छा आकांक्षा बोलू शकतो. मी पुन्हा एकदा काही गोष्टी मी विसरलो होतो, तर मी परत एकदा गेलो स्वामी समर्थ महाराजांजवळ. आता इथून पुढे ज्या ठिकाणी स्वामी महाराज आराम करत होते, आराम कक्ष होता स्वामी महाराजांचा, त्या ठिकाणी आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत. आणि हा कक्ष आहे ज्या ठिकाणी स्वामी महाराज आराम करत होते. इथे सर्वांनी दर्शन घ्या, कारण इथे स्वामी महाराजांच्या पादुका आहेत. मी सुद्धा दर्शन घेतले आणि खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं, शांत वाटतं या ठिकाणी. यानंतर सर्वात उत्तम किंवा आकर्षक स्वामी महाराजांची प्रतिमा आहे, त्या ठिकाणी आता आपण स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. ही प्रतिमा जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी बनलेली आहे. मला अजून श्युरिटी नाही आहे, परंतु जेवढं मला आठवतं त्याप्रमाणे 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी ही स्वामी महाराजांची प्रतिमा बनलेली आहे. आणि खूप दिसायला सुंदर आणि साक्षात स्वामी महाराज आपल्याकडे बघत आहे किंवा स्वामी महाराज आपल्या सोबत आहे, पुढ्यात आहेत, हे असं ही प्रतिमा बघितल्यानंतर फील होतं. तर आता आपण या ठिकाणी बसून निवांत बसून स्वामी महाराजांचा जप करू शकतो, कारण लगेच समोरच स्वामी महाराजांचे आपल्याला मुखदर्शन होतात आणि इथे आजूबाजूला सगळीकडे स्वामी महाराजांच्या वेगवेगळ्या रूपाच्या प्रतिमासुद्धा इथे लावलेल्या आहेत. मी खूप प्रयत्न केले या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील स्वामी महाराजांचं दर्शन घडवण्याचा, परंतु अनफॉर्च्युनेटली मला ते करता आलं नाही. तर मी या स्क्रीनच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला स्वामी महाराजांचं दर्शन घडवण्याचा मी एक प्रयत्न केला. त्यानंतर ज्या ठिकाणाहून आपण एक्झिट करतो त्याच्याच लगेच बाजूला इथे महारुद्र हनुमान मंदिर आहे. आम्ही या ठिकाणी येऊनसुद्धा दर्शन घेतलं. इथे पवनपुत्र हनुमान यांचं दर्शन आपल्याला होतं. सगळीकडे दर्शन झाल्यानंतर मी आता इथून बाहेर पडतोय. सो हा आहे बाहेर जाण्याचा मार्ग. ज्या प्रकारे मठामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी वेगवेगळी दुकानं लागली होती, त्याचप्रकारे इथून बाहेर पडत असताना देखील आपल्याला तशाच प्रकारची दुकानं लागतात. त्या ठिकाणी आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा असेल किंवा काही छोट्या मुलांसाठी खेळणी असतील किंवा आणखी घरात लागणाऱ्या काही वस्तू असतील, सो आपण त्या या दुकानातून घेऊ शकतो. बाहेर पडत असताना इथे बाजूलाच 10 रुपयामध्ये खूप टेस्टी मठ्ठा मिळतो आणि हा मठ्ठा मी प्यायलो आणि खूप बरं वाटलं, फ्रेश फील केलं. मी या दुकानातून मिठाई आणि प्रसाद घेतला आणि त्यानंतर मी बाहेर पडलो.
त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता बाहेर पडल्यानंतर राईट साईडला जर आपण गेलो तो ज्या ठिकाणून आपण प्रवेश केला होता ते ठिकाण येणार आणि त्याच्याच एक्झॅक्ट अपोजिट ज्या ठिकाणी यात्री भवन, यात्री निवास किंवा आणखी स्वामी महाराजांची जिथे स्टॅच्यू आहे किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पुढे बघायला मिळतील. खूप सुंदर आकर्षक असं चित्रीकरण इथे रेखाटलेलं आहे. इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा दर्शन होतात. त्यानंतर इथे बघा खूप सुंदर असं चित्रीकरण केलेलं आहे. इथे वटवृक्षाखाली स्वामी महाराज बसले ते सुद्धा दाखवलेलं आहे. आता इथे पुढे ज्यांना कोणाला अन्नदान करायचं असेल किंवा काही देणगी द्यायची असेल तर ते इथे येऊन देणगी किंवा अन्नदान करू शकतात. या ज्या रांगा बघतायत तर या रांगा आहेत महाप्रसादासाठी आणि बऱ्याचशा मोठमोठ्या रांगा इथे लागतात महाप्रसाद घेण्यासाठी. तर हे आहे यात्री निवास आणि याच्याच बाजूला थोडं पुढे गेलं असता आपल्याला यात्री भवनसुद्धा मिळतं. तू वरदाता, तू दिनत्राता, भाग्य विधाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा, शल्य विघाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये यात्री भुवन ही बिल्डिंग दिसत आहे. आपल्याला प्रथमतः यात्री निवास, त्यानंतर यात्री भुवन ही बिल्डिंग आणि इथूनच थोडं पुढे गेल्या असता परत एक यात्री भुवन ही बिल्डिंग आपल्याला लागते. परंतु त्याआधी आपल्याला विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि मी त्यांचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरात प्रवेश केलेला आहे. आणि ही आहे यात्री भुवन बिल्डिंग क्रमांक 2. तुम्ही इथे सुद्धा येऊन राहू शकता. 1000 रुपीज 24 आवर्ससाठी चार्जेस घेतात. त्यानंतर मी स्वामी समर्थ महाराज समाधी मंदिर इथे आलो. मठापासून हे जे मंदिर आहे जवळपास 1.5 किलोमीटर डिस्टन्स असेल, परंतु मी बाय रिक्षा पर पर्सन 20 रुपीज देऊन आलो. आपण बसस्टॉप जे अक्कलकोट बसस्टॉप आहे त्याच्या आजूबाजूलाच स्वामी समर्थ महाराज हे समाधी मंदिर आहे. सो 20 रुपीज देऊन मी या ठिकाणी आलो. इथे सुद्धा व्हिडिओ काढण्यास बंदी असल्या कारणास्तव मला आतमधील व्हिडिओ घेता आले नाही, परंतु दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं. आणि मी तुम्हाला देखील नक्कीच सांगेल की एकदा या अक्कलकोटला आणि स्वामी समर्थ महाराजांचे नक्कीच दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ.